आषाढी एकादशीला मंत्र, दान आणि टाळायची एक चूक. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. नमस्कार मित्रांनो. आषाढी एकादशी हा फक्त उपवासाचा दिवस नाही, तर भगवान विठ्ठलाच्या कृपेचा दिवस मानला जातो. पण प्रत्येक राशीची ऊर्जा वेगळी असल्याने त्या दिवशी प्रत्येक राशीसाठी एक मंत्र, एक शुभदान आणि एक टाळायची चूक वेगळी असू शकते. तुमची रास कोणती? शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्या राशीसाठी एक छोटी सूचना देखील या पवित्र दिवशी महत्वाची ठरू शकते. आषाढी एकादशी आली की महाराष्ट्रभर एकच नामघोष घुमू लागतो. लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला पोहोचतात. हातात टाळ मृदुंग, मुखी विठ्ठलाचे नाम आणि डोळ्यात भक्तीचे अश्रू. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, या पवित्र दिवशी तुमच्या राशीनुसार कोणता मंत्र जपावा, कोणते दान करावे आणि नकळत कोणती एक चूक टाळावी? आज आपण जाणून घेणार आहोत 12 राशींसाठी आषाढी एकादशींची खास आध्यात्मिक मार्गदर्शिका. मेषरास. मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय. दान काय करावे? गुळ, गहू किंवा लाल फळे गरजू व्यक्तींना द्या. काय टाळावे? उपवासाच्या दिवशी रागावणे, कठोर बोलणे किंवा कोणाशी वाद घालणे. भक्तीत शांत मनाला अधिक महत्त्व दिले जाते. विशेष सूचना, विठ्ठलाच्या चरणी तुळशीपत्र अर्पण करून किमान 108 वेळा रामकृष्ण हरी जपा. वृषभरास. मंत्र, ओम नमो नारायण. काय दान करावे? तांदूळ, दूध किंवा साखर दान करा. काय टाळावे? हट्टीपणा करू नका. घरातील ज्येष्ठांचा सल्ला दुर्लक्षित करू नका. विशेष सूचना, भगवान विठ्ठलाला पांढरी फुले अर्पण करून मनोभावे विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल म्हणा. मिथुन रास. मंत्र, ओम गण गणपते नमः. दान, विद्यार्थ्यांना वही, पेन किंवा धार्मिक पुस्तका द्या. काय टाळावे? निरर्थक गप्पा, टीका किंवा खोटं बोलणं टाळा. विशेष सूचना, हरिपाठ किंवा विष्णू सहस्रनामातील काही श्लोक वाचण्याचा प्रयत्न करा. कर्करास. मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय. दान काय करावे? दूध, दही किंवा अन्नदान करा. काय टाळावे? जुन्या दुःखात रमू नका किंवा कोणाबद्दल मनात कटुता ठेवू नका. विशेष सूचना, घरातील तुळशीला प्रदक्षिणा घालून विठ्ठलाचे नामस्मरण करा. सिंहरास. मंत्र, ओम सूर्य नारायण नमः. त्यानंतर किमान 108 वेळा रामकृष्ण हरी नाम जप करा. दान, गहू, गूळ, तांब्याच्या भांड्यात पाणी किंवा गरजूंना फळाचे दान करा. काय टाळावे? अहंकार, स्वतःचे कौतुक किंवा दुसऱ्यांचा अपमान करू नका. आषाढी एकादशी नम्रतेचा दिवस मानला जातो. विशेष सूचना, सकाळी सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर विठ्ठलाची प्रार्थना करा. नेतृत्वात नम्रता असेल तर ईश्वराची कृपा अधिक अनुभवता येते, अशी श्रद्धा आहे. कन्या रास. मंत्र, ओम नमो नारायण. दान, हिरव्या मूग डाळीचे वही पुस्तके किंवा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करा. काय टाळावे? प्रत्येक गोष्टीत दोष शोधणे किंवा घरातील व्यक्तीवर टीका करणे टाळावे. विशेष सूचना, विठ्ठलासमोर बसून काही मिनिटे शांतपणे नामस्मरण करा. मन शांत ठेवणे हीच त्या दिवसाची खरी साधना आहे. तुला रास. मंत्र, ओम श्री नमो भगवते वासुदेवाय. दान, पांढरे वस्त्र, साखर किंवा तांदूळ दान करणे शुभ मानले जाते. काय टाळावे? निर्णय घेण्यात सतत विलंब करू नका किंवा कोणाला नाराज होईल म्हणून सत्य लपवू नका. विशेष सूचना, भगवान विठ्ठलाला तुळशीपत्र अर्पण करून विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल या नामाचा जप करा. वृश्चिक रास. मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय. दान, काळे तीळ, उडीद डाळ किंवा गरजूंना अन्नदान करा. काय टाळावे? राग, सुडाची भावना किंवा कटू शब्द वापरणे टाळावे. विशेष सूचना, विठ्ठलाच्या चरणी आपल्या मनातील सर्व राग आणि दुःख अर्पण करा. क्षमाशील तेथूनच खरी भक्ती प्रकट होते, असे संत परंपरेत सांगितले जाते.
धनुरास मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय. दान धार्मिक ग्रंथ, भागवत गीता किंवा गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके द्या. काय टाळावे? उपवास करूनही दुसऱ्यांचा अपमान करणे किंवा स्वतःच्या भक्तीचा गर्व करणे टाळावे. विशेष सूचना: हरिपाठ, अभंग किंवा संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही ओव्या वाचण्याचा प्रयत्न करा. मकर रास मंत्र ओम नमो नारायण. दान काळे तीळ, ब्लँकेट, छत्री किंवा गरजूंना अन्नदान करा. काय टाळावे? दिवसभर फक्त कामात अडकून नामस्मरण विसरू नका. विशेष सूचना: किमान काही मिनिटे शांतपणे रामकृष्ण हरी या नामाचा जप करा. भक्तीत सातत्य हेच सर्वात मोठे पुण्य मानले जाते. कुंभ रास मंत्र ओम वासुदेवाय नमः. दान पिण्याचे पाणी, फळे किंवा पक्ष्यांसाठी धान्य ठेवा. टाळावे? उपवास करताना दिखावा किंवा सोशल मीडियासाठी भक्तीचं प्रदर्शन करू नका. विशेष सूचना: शक्य असेल तर एखाद्या गरजवंताला शांतपणे मदत करा. निस्वार्थ सेवा ही विठ्ठल भक्तीचाच एक भाग मानली जाते. मीन रास मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय. दान केळी, दूध, तूप किंवा अन्नदान करा. काय टाळावे? निराश होऊन ईश्वरावरचा विश्वास कमी करू नका. विशेष सूचना: भगवान विठ्ठलाच्या मूर्तीसमोर किंवा मनात त्यांचे ध्यान करून विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा जप भक्तिभावाने करा. हे उपाय पारंपरिक, धार्मिक आणि ज्योतिषीय श्रद्धांवर आधारित आहेत. श्रद्धेपेक्षा सदाचार, नामस्मरण आणि निस्वार्थ सेवा यांनाच सर्वाधिक महत्त्व दिले जाते. लक्षात ठेवा, ही माहिती पारंपरिक, ज्योतिषीय आणि धार्मिक मान्यतेवर आधारित आहे. सर्व भक्तांसाठी रामकृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा नामजप सदैव शुभ मानला जातो. मित्रांनो, रास कोणतीही असो, आषाढी एकादशीचा खरा अर्थ म्हणजे अहंकाराचा त्याग, सात्विक आचरण, दया, क्षमा आणि अखंड नामस्मरण. मंत्र वेगळे असू शकतात, दान वेगळे असू शकते, पण भक्तीचा मार्ग एकच आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि वारकरी संप्रदायाने दिलेला संदेश आजही तितकाच अमूल्य आहे. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या पवित्र दिवशी आपण सर्वांनी मन, वचन आणि कर्माने ईश्वराच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करूया. तुमची रास कोणती आहे आणि या आषाढी एकादशीला तुम्ही कोणता संकल्प करणार आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन माहितीसह पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.